पण महिलांच्या संदर्भात या बजेटनं काय दिलं? आज या अर्थसंकल्पात महिलांच्या ज्या आशा आकांक्षा होत्या, त्या महिलांच्या आशा आकांक्षा या बजेटमध्ये उतरल्या का? आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महिलांना काय मिळालं आजच्या या बजेटमधून? महिला सन्मान बचत पत्राची घोषणा आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली. नवी लहान बचत योजना सुद्धा जाहीर करण्यात आली. 2 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा सुद्धा निर्णय त्याची घोषणा झाली. 2 लाखांपर्यंतची रक्कम 2 वर्षांसाठी ठेवणार आहेत. 7.5% व्याजदर त्याच्यावरती मिळणार आहे. मार्च 2025 पर्यंत प्रमाणपत्र उपलब्ध करणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं. काही प्रमाणात रक्कम काढण्याची परवानगी सुद्धा देण्यात आलेली आहे. महिलांची ही मागणी होती. महिला सन्मान बचत पत्राची घोषणा आज करण्यात आलेली आहे. प्रशांत गिरबणे सर आता आपल्या सोबत आहेत. सर, महिलांच्या विविध ज्या बचतीच्या योजना आहेत त्याच्या संदर्भात आता आज या अर्थसंकल्पातून जे समोर आलेलं आहे, ज्या योजना घोषित केलेल्या आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत असं तुम्हाला वाटतं? किती दिलासा मिळेल महिलांना यातून? नाही, ही खूप चांगली योजना आहे, कारण महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये सेव्हिंग वाढवता येईल यामुळं. कारण तिथं जास्त करदर मिळतो आहे, 7.75% वगैरे असं काहीतरी करदर त्यांनी सांगितलं. ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र हे पुरेसं नाही आहे माझ्या मते. आणखी जास्त गोष्टी व्हायला हव्यात. उदाहरणार्थ आमची एक मागणी होती, आहे आणि असेल ती अशी की महिलांना जास्तीत जास्त उद्योग करता यावा यासाठी जसं आपल्याकडे MIDC असतं तसं फक्त महिलांसाठीचं MIDC असायला हवं. महिलांसाठीचं एक उद्योग केंद्र असायला हवं, जेणेकरून जास्तीत जास्त, आणि ते फक्त त्यामध्ये महिला उद्योजक यांच्यासाठीच ती जागा रिकामी ठेवायला हवी. असं प्राधान्यानं जर आपण काम केलं तरच आपण महिलांचं सशक्तीकरण चांगलं करू शकतो. नाहीतर दुर्दैवानं आज सुद्धा भारतामधलं फिमेल लेबर पार्टिसिपेशन रेट जो आहे, म्हणजे महिलांचा कामगारामधला जो दर आहे, तो काही अरब देशांपेक्षाही कमी आहे. ही नाही का दुर्दैवाची गोष्ट? यासाठी जे केलंय ते चांगलं आहे, मात्र आणखी खूप करायला हवं. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांसाठी MIDC इक्विव्हॅलंट जे आहेत तसं क्षेत्र हे राखीव ठेवलं पाहिजे, फक्त आणि फक्त महिलांसाठी. बरं, पण अगदी प्रामाणिकपणे मला उत्तर हवंय सर तुमचं याच्याकडून. त्यामध्ये सुद्धा सूट द्यायला हवी. मला एक अतिशय प्रामाणिक उत्तर हवंय सर तुमच्याकडून. आजच्या या बजेटवरती 2024च्या निवडणुकीची छाप आहे का? तुम्हाला ती जाणवतीये का? फार मोठ्या जरी लोकप्रिय घोषणांचा धडाका लावला गेला नसला तरी सुद्धा जे घोषित झालेलं आहे हे बजेट सगळं पाहिल्यानंतर निवडणुकीची छाप दिसतीये का? 2 मिनिट लागतील उत्तर द्यायला. प्लीज. जर आपण पाहिलं की पायाभूत सुविधांसाठी 33% वाढ करत 10 लाख कोटी गुंतवणूक करण्याची तरतूद केलेली आहे, तर यावरती इलेक्शनची छाप मला दिसत नाही. अशा गोष्टींकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा इलेक्शन छाप दिसत नाही. मात्र काही प्रमाणात जरी असली तरी मला त्यात वावगं वाटत नाही, सरकार कुणाचंही असो. कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत. ही पॉलिटिकल इकॉनॉमीच असते, फक्त इकॉनॉमी कधीही नसते. त्यामुळं त्यांनी हा प्रयत्न करणं यात काही वाईट नाहीये. मात्र 2 गोष्टींमुळे मला नाही असं वाटतं. एक, 10 लाख कोटींची गुंतवणूक जी पायाभूत सुविधांमध्ये केलेली आहे. दुसरी, आपलं फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट जी आहे ती कमी करत 5.9% वरती आणलेली आहे. या गोष्टींमुळे मला त्यावरती जास्त भर दिसत नाही. सर, आज जेव्हा एक मोठी घोषणा केली, एक पहिली घोषणा ही केली की 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न वैयक्तिकरित्या हे पूर्णपणे आता करमुक्त असणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची करदात्यांची ही एक मागणी होती. एक तो निर्णय, आणि दुसरा स्लॅब जे वेगवेगळे आहेत त्या वेगवेगळ्या स्लॅबवरती 3 लाखापासून ते 15 लाखापर्यंतच्या वेगवेगळे जे 5 स्लॅब केलेले आहेत याच्यातलं कन्फ्युजन आहे. मी येतो सर तुमच्याकडे. नितीन गडकरी बोलतायत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय. काही तांत्रिक कारणामुळे नितीन गडकरी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण नितीन गडकरींसाठी एक हिंदुस्तान के रोड इंफ्रास्ट्रक्चर में जो हमने निर्धार व्यक्त किया कि वर्ल्ड स्टैंडर्ड के रोड बनेंगे, वो उद्दिष्ट हम निश्चित रूप से पूरा कर सकेंगे. ग्रीन एनर्जी, ग्रीन पावर, हर जगह पर जो ग्रीन बात के उल्लेख किया गया
वो हमारी इकोलॉजी एंड इन्वायरमेंट को प्रोटेक्ट करने की दृष्टि से एक बहुत बड़ी पहल है। मैं मानता हूँ कि इस बजट की विशेषता ये है कि हमारे आम आदमी के जीवन में जो एयर पोल्यूशन, वाटर पोल्यूशन की जो समस्याएं गंभीर है, वो ग्रीन अप्रोच के कारण निश्चित रूप में हमारे क्वालिटी लाइफ में काफ़ी बड़ा सुधार होगा। मिडिल क्लास के बारे में सोचा नहीं जाता था, इस बार पहली बार मिडिल क्लास को भी काफ़ी राहत दी गई है। गांव, गरीब, मजदूर और किसान का कल्याण करने वाला और प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आत्मनिर्भर भारत का सपना पूरा करने वाला और हिंदुस्तान को वर्ल्ड की इकोनॉमी में एक सुपर इकोनॉमिक पावर बनाने के लिए ले जाने वाला ऐसा ये बजट है। स्क्रैपिंग के लिए जो विशेष रूप से हमारी रिसाइकलिंग इंडस्ट्री थी, उसके बारे में राज्य सरकार और भारत सरकार दोनों जगह अब नई गाड़ी आएगी जिससे प्रदूषण कम होगा और निश्चित रूप से स्क्रैपिंग के कार्य को भी काफ़ी बड़े इससे शुरुआत हो जाएगी। बहुत अच्छा बजट निर्मला जी ने दिया है, मैं उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं और ये बजट प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हिंदुस्तान को भविष्य में प्रगति और विकास की ओर ले जाएगा, ऐसा विश्वास व्यक्त करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आजच्या या बजेटचं स्वागत केलंय। अगर आप नोटिस करेंगे कि मेरे से ये सवाल पहले भी पूछा गया था लास्ट ईयर और मैं कुछ कह नहीं पाई थी क्योंकि आम आदमी के लिए उसमें कुछ था नहीं, मगर इस बार हम कह सकते हैं कि गवर्नमेंट ने सोचा है आम आदमी के बारे में और जो टैक्स रिबेट दी है, जो कह रहे हैं 7 लाख का रिबेट है, 5 से 7 लाख, इन शॉर्ट उन्होंने हर हिसाब से हर चीज़ में, वह हाउसिंग है, वह आम आदमी का पर्सनल टैक्स है, उसमें रिडक्शन की है। तो उनको क्या होगा, उनको राहत मिलेगी। उससे अच्छा उसके हिसाब से मेरे को बहुत क्लियर व्यू है कि उनका स्पेंडिंग पावर थोड़ा बढ़ेगा। और दूसरी चीज़ ये कि जो हाईएस्ट टैक्स था हमारा इंडिया का, वो 42% था, उसमें भी कुछ थोड़े से चेंजेस किए गए हैं और उसे भी कट डाउन करके 39% तक लाया गया। तो जो हमारा रिच क्लास है उसके लिए कितनी बड़ी रिलीफ है, कितना बड़ा बूस्ट है उनके लिए कि वो और ज़्यादा इन्वेस्ट कर पाए और ज़्यादा स्पेंड कर पाए। हमें लगा था कि भाई ये शायद कॉर्पोरेट टैक्स होगा या आम आदमी का टैक्स होगा, किस टैक्स के ऊपर वो ज़्यादा महत्व देंगे। उन्होंने दोनों सेक्शंस को देखा है बराबर से। जैसे ही मैंने कहा, आम आदमी को भी देखा गया है। जो हमारा थोड़ा अपर इनकम जो क्लास है, जहाँ उनको भी राहत मिली है क्योंकि इंडिया एक्चुअली टैक्सेशन में हाईएस्ट स्लैब पे आता था इन द वर्ल्ड, लिटरली 42% पे, उसको भी रिड्यूस किया गया है। और अगर आप देखेंगे उन्होंने उनके जो हायर इनकम के जो हाउसिंग लोन्स है, जैसे कि वो टैक्स स्लैब है 10 करोड़ के ऊपर, उन पे भी ध्यान दिया गया है। रिटर्न पोर्शन का वो सिंप्लीफिकेशन था, उस पर भी उन्होंने काफ़ी कुछ कहा, उस पर जोर दिया गया। एक सिंप्लीफिकेशन के लिए एक नया ही फॉर्म लेके आया जाएगा रिटर्न भरने के लिए, उसकी बात उन्होंने की। साथ ही उन्होंने कहा कि हम 45 लाख रिटर्न पर मंथ। प्रशांत गिरबणे सर आता आपल्या सोबत आहेत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापकीय संचालक। आपण त्यांच्याकडून या अर्थसंकल्पाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। सर, ज्या प्रकारे सर्वसामान्य करदात्यांना आज एक मोठा दिलासा मिळाला, 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न त्यांचं पूर्णपणे करमुक्त करण्यात आलेलं आहे, पण एक कन्फ्युजन आता टीव्हीच्या स्क्रीनवरून असं जाऊ शकतं, दिसू शकतं की एका बाजूला 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असं सांगितलं गेलं आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळे टॅक्स स्लॅब तर 3 लाखापासून सुरू होत आहेत। त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे नेमकं काय? हे काय की सरकारचा एक उद्देश आहे जो त्यांनी मागच्या वर्षी जाहीर केला होता की जास्तीत जास्त लोक हे नवीन कर प्रणालीकडे जावेत। जुने कर प्रणालीमध्ये बरेच वजावटी आहेत, बरेच टॅक्स एक्झम्पशन्स आहेत। नवीन कर प्रणालीमध्ये कमी टॅक्स एक्झम्पशन आहेत। मात्र मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर 90% लोक हे जुन्या कर प्रणालीशीच निगडीत राहिले। का? कारण त्यांना नवीन कर प्रणाली ही चांगली वाटली नाही, कारण त्यात जास्त फायदा नव्हता। त्यामुळं नवीन कर प्रणालीमध्ये वजावट जास्त दिली गेलेली आहे, आता सूट जास्त दिली गेलेली आहे आणखी, जेणेकरून सरकारचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोक हे नवीन कर प्रणालीकडे वळावेत, ज्यामध्ये टॅक्स एक्झम्पशन्स वेगवेगळे नसतील, कॉन्सॉलिडेटेड टॅक्स एक्झम्पशन असेल त्यामध्ये। बरं, पण आता यापुढे वैयक्तिकरित्या समजा माझं उत्पन्न जर 7 लाख असेल तर मला कुठल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाहीये, इन्कम टॅक्स भरावा लागणार नाहीये? होय,
होय होय नाही 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 नाही. बरं, आणि त्याच्या पुढचे कसे टप्पे असणार आहेत? तर त्याचं मोठं असा टेबल मांडायला लागेल, तुम्ही जुन्या प्रक्रियेतनं घेता की नवीन. मात्र सोप्या भाषेत जर सांगायचं असेल तर मागच्या वर्षी जो टॅक्स लागला त्यापेक्षा यावर्षी नोकरदाराला कमी टॅक्स लागेल. सोपी गोष्ट, कुठल्याही प्रणालीतनं तुम्ही जर भरत असाल तर त्यापेक्षा कमी टॅक्स लागेल. बरं, पण या टॅक्स स्लॅबमध्ये जो बदल केलेला आहे त्यामुळे मला एक व्यक्ती म्हणून काय फायदा होणार आहे आणि सरकारला त्याचा काय फायदा होणार आहे? दोन गोष्टी आहेत ना. नवीन कर प्रणालीकडे जर जास्त लोक जातील तर जितके जास्त टॅक्स एक्झम्पशन आहेत 10, 15, 20 वेगवेगळे, तितकं प्रत्येकाला ते मॅनेज करणं अवघड जाईल. प्रगत देशामध्ये कमी टॅक्स एक्झम्पशन्स असतात, कमी प्रकारचे टॅक्स एक्झम्पशन असतात. त्यामुळे आपण हे प्रगतीचं लक्षण आहे जर आपण नंबर ऑफ टॅक्स एक्झम्पशन कमी केले तर. दुसरी गोष्ट, टॅक्सेस हे नेहमी कमी असावेत, कर दर हा कमी असावा, कर देणाऱ्या लोकांची संख्या जास्त असावी जेणेकरून कर संकलन वाढेल आणि ते जास्त शाश्वत पद्धतीनं कर संकलन होईल. तर हे त्या दिशेने वाटचाल हे मी समजतो. सर, आज जेव्हा हा अर्थसंकल्प सादर केला जात होता, सकाळपासून आपण बोलत होतो की देशातल्या महागाईच्या संदर्भात काहीतरी पावलं उचलली जातील या अर्थसंकल्पातून, अशी आशा होती. तुम्हाला काय दिसतंय? महागाईच्या दर कमी करण्यासाठी म्हणून कुठली पावलं आज सरकारनं उचललेली आहेत या अर्थसंकल्पात? कसं आहे, महागाई जर पाहायचं असेल ना तर महागाईवरती दोन गोष्टींचा जास्तीत जास्त इन्फ्लुएन्स असतो, प्रभाव असतो. एक, RBI काय निर्णय घेते मॉनिटरी पॉलिसीमध्ये, आणि दुसरा विश्वभरामध्ये काय चालू आहे. मागच्या वर्षामध्ये आपला महागाई दर सरासरी 6.8% इतका होता. 6.8%, तो खूप जास्त होता. बरीच झळ बसली आपल्याला. सुदैवानं मागच्या 3 महिन्यामध्ये तो कमी होत आलेला आहे आणि पुढल्या 12 महिन्यामध्ये तो आणखी कमी होईल, 5 ते 5.5% इतकाच असेल असं सर्व अर्थतज्ञांचं भाकीत आहे. कारण रशिया युक्रेन मधलं युद्ध आहे, जसं ते शिथिल होत जाईल त्यामुळे फ्युएल प्राइसेस कमी होतील. कारण डिसरप्टेड सप्लाय चेन ज्या होत्या कोविडमुळे त्या सुद्धा आता सुधारात आलेल्या आहेत. या गोष्टींमुळं आपला इंटरेस्ट रेट हा कमी असेल, त्यामुळं आपला इन्फ्लेशन सुद्धा हे कमी होईल. तर पुढल्या वर्षभरामध्ये महागाई दर मागच्या वर्षापेक्षा कमी असेल हे निश्चित. अर्थातच जर काही वेगळ्या घटना घडल्या जगभरामध्ये तर हे बदलू शकतं चित्र, पण सद्यस्थितीला असं लक्षात येतं. अर्थसंकल्पामध्ये फार जास्त काही केलं जाऊ शकतं असं नाहीये. फार वाईट काहीच केलं गेलं नाही इतकं नक्कीच. नवीन अपेक्षा ही होती ना सर, EMI खूप वाढले गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं, कारण रेट ऑफ इंटरेस्ट खूप वाढलेला आहे. तिथं काहीतरी दिलासा मिळेल अशी आशा होती. कोविडच्या नंतर लोक आता घरं खरेदी करण्याच्या दृष्टीनं वळतायत, तिकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वळतायत, पण त्यातला जो EMI आहे म्हणजे कर जो आहे तो वाढलेला आहे, त्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटतं? EMI जो वाढलेला आहे तो कमी करता येऊ शकला असता की ती RBI करेल? नाही, कसं आहे, आरबीआय ही स्वायत्त संस्था आहे ना आपल्या देशामध्ये, त्यामुळं त्यामध्ये अर्थसंकल्प हस्तक्षेप करू शकत नाहीये. ते RBIलाच ठरवायला लागेल. काही प्रमाणामध्ये वजावट दिली जाऊ शकते, जसं की महिलांसाठी किंवा सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांसाठी तिचं प्रयोजन ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळं त्यापेक्षा जास्त जर काय करायचं असेल तर सरकार फक्त एक करू शकतं, आपली वित्तीय तूट कमी ठेवू शकतं. जे ते ठेवत आहेत 5.9% आहे आता 6.4%च्या तुलनेत. सरकारने जर वित्तीय तूट कमी ठेवली तर RBIला व्याजदर कमी करणं सोपं जातं. तर पुढल्या काही महिन्यांमध्ये तो कमी होईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. ज्ञानेश्वर रक्षक आता आपल्या सोबत आहेत, चिल्लर किरकोळ व्यापारी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. ज्ञानेश्वरजी, हा टॅक्स स्लॅब मध्ये जो बदल करण्यात आलेला आहे तो टॅक्स स्लॅब मधला बदल तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकतो? आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एक मोठी रक्कम सुद्धा तुम्हाला दिलेली आहे कर्ज मिळवण्यासाठी, तर त्याचाही तुम्हाला किती फायदा होणार आहे? नाही, कर्ज मिळवण्याच्या बाबतीतला जो जर तुम्ही फायदा म्हणा तर तो, कारण आमचे जे लहान लहान व्यापारी असतात त्यांच्याकडे पुरेसे कागद किंवा पुरेसा जो बँकेला हवं असलेल्या कागदांचा ते हे करू शकत नाही, त्यांना पुरवठा करू शकत नाही. पण ज्या 7 लाखाचं जे काही त्यांनी सांगितलं व्यक्तिगत याच्यावर, तर त्याच्यामध्ये आम्हाला फायदा होईल. आणि कारण आम्ही छोटे व्यापारी हे फार लिमिटेडमध्ये व्यवसाय करणारे असतो,
तर त्याच्यामुळे जो व्यक्तिगत आमचं बेनिफिट वाढेल किंवा आमच्यावर जो टॅक्सेसचा बोजा होता इन्कम टॅक्सच्या बाबतीतला तो कमी होईल. पण आज GST आणि इतर बाबतीतला जो टॅक्स बोजा आहे त्या बाबतीत आम्ही लोक अजूनही फसलेलो आहोत. त्याच्यामुळे तिथे आम्हाला राहत मिळावी अशी आम्हाला अपेक्षा होती. बरं, पण ती अपेक्षा तुमची कारण कर्ज हा ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. विनायक राऊत बोलतायत, आपण थेट हा जाऊ. नवीन एक शब्द आणलेला आहे. ह्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य काय तर नवीन नवीन शब्द आणलेले गेलेले आहेत. 7 प्रायोरिटीज, मिष्टी, श्री अण्णा. आता श्री अण्णा ह्या शब्दाचा अर्थ शेवटपर्यंत आम्हाला कोणालाच कळला नाही. नेमकं अर्थमंत्र्यांना तरी नेमकं त्याचा काय उद्देश आहे तो सांगण्याची आवश्यकता होती की श्री अण्णा 4-5 वेळा शब्द वापरला, पण श्री अण्णा योजनेच्या माध्यमातून देशवासियांना नेमकं काय तुम्ही देणार आहात हे सांगण्याची आवश्यकता होती. या त्याचबरोबर खास करून 7 प्रायोरिटीजमध्ये त्यांनी BC, OBC वगैरे अशा पद्धतीच्या शब्दाचा वापर केला. पण ह्या देशामध्ये मायनॉरिटी हा खूप मोठा वर्ग आहे की त्या मायनॉरिटीमध्ये बौद्ध समाज, करोडोच्या संख्येने असलेला बौद्ध समाज येतो, ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, जैन समाज आहे. ह्या मायनॉरिटी शब्दाचा अंतर्भाव